नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। शेर को सवा शेर मिल ही जाता है। महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातील भीष्म पितामह मानल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या प्रत्येक डावपेचाला मात देत त्यांचा प्रत्येक डाव हाणून पाडत शरद पवारांना टक्कर देणाऱ्या चाणक्याचा काळ सध्या सुरू आहे। अर्थात मी बोलतोय देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल। 10 जून 2025 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा उत्सव सुरू असताना त्याच दिवशी एक डाव खेळला गेला। असा डाव ज्यानं संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हादरला असं म्हणायला हरकत नाही। जल्लोषाचं वातावरण असतानाच पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय। सत्यजित पाटणकर आणि वैभव पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पवारांची साथ सोडली आहे। सांगलीच्या विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते वैभव पाटील यांचा भाजप प्रवेश होतोय। वैभव पाटील हे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र असून नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती, मात्र निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता। तर साताऱ्यातील पाटण तालुक्याचे प्रमुख नेते सत्यजित सिंह पाटणकर यांनी देखील आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केलाय। विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन असताना भाजपनं हा राजकीय डाव खेळलाय। सोबतच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील मोठा मासा आपल्या गळाला लावलाय। त्यांनी देखील शरद पवार गटाचा कट्टर समर्थक व मातब्बर नेता फोडलाय। शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले विनोद तराळ लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्याला दुजोरा देखील दिलाय। विनोद तराळ हे शिवसेनेत जात असल्यानं शरद पवार गटासह एकनाथ खडसे यांच्यासाठीही हा मोठा धक्का आहे। राष्ट्रवादीचे 2 गट पडल्यानंतर विनोद तराळ हे शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले, मात्र ते आता शिंदे गटात जाणार म्हटल्यावर मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। त्यांच्यासोबत काही माजी व सध्याचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी देखील शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे। तराळ यांच्या शिंदे गटात जाण्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना जिल्ह्यात शिंदे गटाचा दबदबा आणखी वाढणार आहे। या उलट शरद पवार गटाला मोठा फटका बसणार आहे। आता हा फक्त टेलर आहे का? भाजप अजून काय गेम प्लॅन करतंय? जयंत पाटील भाजपच्या गळाला लागतील का? आणि शरद पवार भाजपचा हा डाव कसा हाणून पाडतील ते लवकरच स्पष्ट होईल। मात्र राजकारणात भीष्म पितामह मानल्या जाणाऱ्या शरद पवार यांचा प्रत्येक डाव, यांची प्रत्येक चाल देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक चाल त्यांची हाणून पाडत आहेत आणि त्यामुळे राजकारणात नवीन चाणक्याचा उदय झालाय का? शरद पवार यांचा प्रत्येक डाव हाणून पाडण्यात फडणवीस यशस्वी होत आहेत का? यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत नक्की कमेंट करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।